नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता मी अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आज अनावरण झालेलं आहे. आदरणीय महाराष्ट्राच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार यांच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालेलं आहे. मित्रांनो, इथे मी आलेलो आहे आणि हा बघू शकता माझ्या मुलाच्या हातात काय आहे ते कामाचा माणूस अजित अनंतराव पवार हे एक पुस्तक निशिकांत वाघमारे यांनी लिहिलेलं आहे. त्या पुस्तकाबद्दल थोडक्यात मी तुम्हाला माहिती सांगतो आणि समोर तुम्ही हे कला मंदिर जे आहे त्यामुळे दादाचा पुतळा बघू शकता. तुम्हाला मी पूर्ण आज ते कला मंदिर फिरून तुम्हाला दाखवणार आहे. त्यामध्ये दादांचे फोटोज आहेत, त्यामध्ये व्हिडिओ पण येणार आहेत. आणि हे पुस्तकाबद्दल जर तुम्हाला कुठं जर दिसलं किंवा कुठे विकायला दिसलं तर तुम्ही जरूर घ्या आणि त्याचं वाचन करा. कामाचा माणूस अजित अनंतराव पवार, लेखक निशांत वाघमारे. आता त्यात थोडक्यात मी तुम्हाला अनुक्रमानिका सांगतो. त्यात काय काय पॉईंट आहेत ते प्रस्तावना आहे, मनोगत आहे, अजितांचं बालपण आहे, त्यांचं शिक्षण आणि जडणघडण आहे, शरद पवार यांच्या मुशीत घडलेले नेतृत्व म्हणून एक टॉपिक आहे. नंतर राजकारणामध्ये आकार घेताना एक टॉपिक आहे, संसदीय राजकारणात प्रवेश त्याबद्दल डिटेल्स माहिती दिलेली आहे. पुन्हा महाराष्ट्राचा दादा हे नाव कसे रूढ झाले त्यात ते आहे. विचारधारेची जडणघडण, सहकार चळवळ, सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची. हा महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. सत्तेपेक्षा सेवा महत्त्वाची हे बरंच काही सांगून जातो. आणि नंतर नेतृत्वाचा उदय आणि राज्याच्या राजकारणात प्रवेश, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना आणि नवी भरारी, नंतर दादागिरी कर्तृत्वाची, पिंपरी चिंचवड, कामगार नगर ते आधुनिक महासागर, अजित पवारांची मुलाखत, वादळी पर्व, सत्तेच्या शिखरावर संघर्षाच्या लाटा, संकटात उभा राहिलेला कामाचा माणूस, संघर्षातून सत्तेकडे आणि नेतृत्वाची नवी दिशा, पुन्हा उभारी, दादा पर्व, दादांच्या व्यक्तिमत्वांचे अष्टपैलू आणि वादळ विसावताना. असे हे टोटल 21 पॉईंट्स आहेत. जवळजवळ 163 पेज, जवळ 175 पानाचं पुस्तक आहे मित्रांनो. तुम्ही ते जरूर वाचा. त्यामध्ये अजितदादाच्या जीवनावरील सर्व जे काही घटना आहेत, प्रसंग आहेत, ते सगळे यांनी खूप व्यवस्थितरित्या उत्तम मांडणी लेखकाने केलेली आहे. आणि तुम्ही जे समोर दाखवते तुम्ही बघा, ते जे दादांचे फोटोज आहेत ते तर तुम्हाला मी बघायला देतोयच, पण तसंच पुस्तकाची माहिती पण तुम्हाला सांगतोय. कारण हे दुर्मिळ फोटो आहेत मित्रांनो, हे तुम्हाला कुठेही बघायला भेटणार नाहीत. तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री त्यांच्यासोबत फोटो आहे. हे जय पवार आणि दादांचा आहे. हे आदरणीय साहेब आहेत, शरदचंद्र पवार साहेब, पृथ्वीराज चव्हाण आहेत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री. आणि हे बघा मंत्री कॅबिनेटची मीटिंगमधला फोटो आहे दादांचा. अशा ह्या अनेक फोटोंचा दुर्मिळ संग्रह तुम्हाला इथे बघायला मिळेल. ते फक्त कला मंदिर बारामती येथे मित्रांनो. जर तुम्ही कधी बारामतीला आलात तर जरूर भेट द्या. वेळातला वेळ काढून हे बघून घ्या फोटोज, कारण हे नंतर तुम्हाला बघायला नाही भेटणार मित्रांनो. आता ह्या पुस्तकामध्ये अनेकांचे विचार त्यांनी मांडलेले आहेत, जे दादाच्या मृत्यूनंतर त्यांनी दादाबद्दल जो काही स्टेटमेंट दिलेलं आहे ते बरेच लोक स्टेटमेंट ह्या लेखकाने पुस्तकात दिलेलं आहे. ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो. आणि समोर जे तुम्ही पर्वणी घेताय ते घेतच राहा. फोटो बघा, ही लोकसंख्या बघू शकता मित्रांनो. काय अप्रतिम फोटो आहेत मित्रांनो. हे तुम्हाला इथेच बघायला भेटतील कला मंदिर येथे.
तर भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे स्टेटमेंट तुम्हाला आता मी वाचून दाखवतो. श्री अजित पवार हे जनतेचे खरे नेते होते. तळागाळातील लोकांशी त्यांचा मजबूत आणि जिव्हाळ्याचा संपर्क होता. महाराष्ट्रातील जनतेची सेवा करण्यासाठी ते नेहमी अग्रस्थानी असलेले कष्टाळू व्यक्तिमत्व म्हणून त्यांना व्यापक आदर मिळाला होता. प्रशासनातील विषयांची त्यांना सखोल जाण होती आणि गरीब व वंचित घटकांना सक्षम करण्याची त्यांची तळमळही उल्लेखनीय होती, असं मत श्री नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार यांचं आहे. आणि दुसरं स्टेटमेंट मी तुम्हाला वाचून दाखवतो श्री शरद पवार यांचं. अजितदादा पवार हे एक अत्यंत कष्टाळू, शिस्तप्रिय आणि करारी नेतृत्व होते. प्रशासनावरील त्यांची विलक्षण पकड आणि विकासभिमुख दृष्टी ही त्यांची सर्वात मोठी ताकद ठरली. संघटनात्मक बांधणीत त्यांचा दांडगा अनुभव असून तरुण पिढीला संधी देऊन त्यांना बळ देण्याची त्यांची भूमिका ही नेहमीच सकारात्मक राहिलेली होती. विकासाच्या मुद्द्यावर तडजोड न करणाऱ्या या नेत्याचे योगदान महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीत महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम करणारे आहेत. श्री शरद पवार, माजी कृषी मंत्री, भारत सरकार यांचं हे मत तुम्ही ऐकलं. आणि श्री जयंत पाटील यांचं एक स्टेटमेंट ऐकू आपण. दुश्मन न करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है. वाह, क्या बात है. एक जिवलग मित्र सोडून गेला याचं दुःख आयुष्यभर राहील. दादा हे साहेबांचा आजही हुकुमी एक्का आहेत. हे स्टेटमेंट आहे श्री जयंत पाटील, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा नेते राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष. दिलीपराव देशमुख स्टेटमेंट तुम्हाला वाचून दाखवतो. अजितदादा हे निर्णयक्षम, कडक शिस्तीचे आणि विकासासाठी झटणारे नेतृत्व होते. त्यांच्या स्पष्ट वक्तीपणा हीच त्यांची ताकद होती. हे स्टेटमेंट आहे श्री दिलीपराव देशमुख, माजी मंत्री, महाराष्ट्राचे ते माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे बंधू आहेत, जे लातूर जिल्ह्याचे आहेत. मी पण त्याच जिल्ह्यातून बिलॉंग करतो मित्रांनो. आता आपण बघूयात श्री रोहित पवार यांचं स्टेटमेंट. थोडं मोठं आहे, तुम्हाला वाचून दाखवतो. प्रशासनावर वचक असणारा नेता गेला, जाती धर्माच्या पलीकडे काम करणारा नेता गेला, सूर्याशी स्पर्धा करणारा नेता गेला, सूर्य उगण्यापूर्वी कामाला सुरुवात आणि सूर्य मावळल्यानंतर काम बंद करणारा नेता गेला. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील एक लोकनेता गेला. महाराष्ट्राच्या राजकारणातील रुबाब गेला. भेट्या म्हणून आव्हान देणारा ग्रामीण बाज गेला. महाराष्ट्रातील राजकारणाचा रांगडेपणा गेला. राज्याच्या राजकारणातील बेधडकपणा गेला. राज्याच्या राजकारणातील वेग आणि आवाका गेला. महाराष्ट्राच्या राजकारणाचा जिवंतपणा गेला. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे राज्याच्या राजकारणातील मिश्किलपणा गेला. अजितदादा नावांचा जादूगर हसत हसत पूर्ण महाराष्ट्राला निशब्द करून गेला. मला ते नेहमी म्हणायचे, रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्या आहेत, त्या थोड्या कमी कर. त्या दिवशी श्रद्धांजली म्हणून मी माझे केस कापले. हे स्टेटमेंट आहे श्री रोहित पवार, आमदार, कर्जत जामखेड तथा नेते राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष. सुप्रिया सुळे यांचं स्टेटमेंट बघू आपण. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ज्यांनी मोठा भाऊ म्हणून खंबीर साथ दिली ते म्हणजे माझे अजितदादा. राजकारणाच्या धावपळीत आणि समाजकारणाच्या धकाधकीत दादांनी नेहमीच एका मोठ्या भावाच्या मायेनं माझ्याकडं पाहिलं. दादांची कामाची शिस्त, त्यांचा व्यासंग आणि जनसामान्याच्या प्रश्नाची जाण ही आम्हा सर्वांसाठीच नेहमीच कौतुकाचा विषय राहिलेली आहे. आमची कौटुंबिक ओढ आणि एकमेकाबद्दलचं नितांत प्रेमच जास्त प्रकर्षाने जाणवतं. भाऊ आणि बहीण हे आमचं नातं सत्ता किंवा पदापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे.
दादा, तुम्ही माझ्यासाठी नेहमीच आदर्श आणि अभिमान असाल, असं स्टेटमेंटचं सुप्रिया सुळे, खासदार लोकसभा बारामती यांचं आहे. आता श्री पार्थ पवार यांना आपण बघू. दादांनी आयुष्यभर जनतेच्या सेवेला प्राधान्य देत विकासाचे राजकारण कसे करावे यांचा आदर्श घालून दिला. त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा आणि त्यांचे दिलेले संस्कार हेच माझ्यासाठी पुढील वाटचालीमध्ये मार्गदर्शक ठरतील, असं स्टेटमेंट श्री पार्थ पवार यांचं आहे. मित्रांनो, आता आपण बघूयात श्री उद्धव ठाकरे यांचं. अजितांच्या कामाचे दोन पैलू मला कायमच भावलेले, ते म्हणजे त्यांची प्रशासकीय शिस्त आणि शब्दाला पक्के राहण्याची वृत्ती. त्यांचा हो म्हणजे हो आणि नाही म्हणजे नाही असायचा, असं श्री उद्धव ठाकरे यांचं स्टेटमेंट आहे. मित्रांनो, आणि श्रीमती सुनेत्रा वहिनी यांचा आपण बघूयात. अजितदादा पवारांनी ज्या विचारावर वाटचाल केली तो शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचारांचा वारसा कधीही सोडणार नाही. श्रीमती सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. दादा, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही सुरू केलेले काम, जनतेला दिला विश्वास आणि विकासाचा घेतलेला ध्यास कधीही थांबू देणार नाही. तुमचा मार्गच आमचा मार्ग असेल. श्री योगेंद्र पवार, खनिजदार, विद्याप्रतिष्ठान, बारामती. तर मित्रांनो, आता मी हे तुम्हाला एवढी माहिती सांगितलेली आहे. हे सगळ्यांचे स्टेटमेंट कामाचा माणूस अजितदादा पवार, लेखक निशांत वाघमारे यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. जर वेळ भेटला, पुस्तक भेटलं, कुठं दिसलं तरी घ्या आणि जरूर वाचा मित्रांनो. आणि प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.